अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 70 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली। लाखोंच्या साक्षीने व्हाईट हाऊस जवळील कॅपिटल हिलवर हा दिमागदार सोहळा पार पडला। मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्याकडे सूत्र सोपवली आणि ह्या सोहळ्याने अमेरिकेत ओबामा पर्व संपून ट्रम्प राज सुरू झालंय। यावेळी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला। निवडणुकीदरम्यान दिलेला अमेरिकेला पुन्हा महान बनवूया हा संकल्प त्यांनी अध्यक्षीय भाषणानंतर पुन्हा बुलंद केला। सगळ्यात आधी अमेरिका आणि अमेरिकन नागरिक यांचं हित पाहणं हेच धोरण असेल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। आपल्या छोटेखानी भाषणात ट्रम्प यांनी दहशतवादासह विविध समस्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे। जगातून दहशतवाद मिटवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। ट्रम्प यांच्या या शपथविधी सोहळ्याला हिलरी क्लिंटन, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, लॉरा बुश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। We assembled here today are issuing a new decree to be heard in every city, in every foreign capital, and in every hall of power. From this day forward, a new vision will govern our land. From this day forward, it's going to be only America first. America first. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरू होण्याआधीच वॉशिंग्टनमध्ये निदर्शनं करण्यात आली। निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा माराही करावा लागला। आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगावार यांची भेट घेतली। ह्यात शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आणि गजानन कीर्तीकर यांचा समावेश होता। वेळ देऊनही अर्थमंत्री अरुण जेटली आणि शिवसेना खासदारांची भेट होऊ शकली नाही। जेटली दौऱ्यावर असल्याने अर्थ राज्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। 5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत आणि मुंबईच्या विकासासाठी निधी मिळावा असे विविध मुद्दे बजेटमध्ये असावेत अशा मागण्या यावेळी त्यांनी केल्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य आरक्षणाची व्यवस्था कायमस्वरूपी राहू नये असंच मत मांडल्याचं वैद्य म्हणाले। जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये वैद्य यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। मुस्लिमांना आरक्षण दिल्यास त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल का असं त्यांना विचारण्यात आलं। त्यावर अनुसूचित जाती जमातींनी अनेक वर्ष शोषण झाल्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात आलं होतं। आरक्षणाऐवजी सर्वांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाल्या पाहिजेत, त्यापुढे आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घातल्यासारखं असल्याचं वैद्य म्हणाले। लालू प्रसाद यादवांसह तमाम विरोधी पक्षांनी या विधानावर टीका केली। जल्लीकट्टू ह्या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानंतर तामिळनाडूत सुरू झालेल्या तीव्र आंदोलनाची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे। तामिळनाडूत चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयानं तामिळनाडू सरकारनं पाठवलेल्या जल्लीकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे आणि हा अध्यादेश आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यपाल सी विद्यासागर राव चेन्नईला रवाना झाले। तर शनिवारी तामिळनाडू सरकारच्या कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे। आता येत्या काही दिवसात जल्लीकट्टूबाबतचा अध्यादेश लागू होण्याची शक्यता आहे। पोंगल निमित्त खेळण्यात येणाऱ्या या जल्लीकट्टू या खेळावर सर्वोच्च न्यायालयानं 2014 मध्ये बंदी घातली होती। काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाची महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असताना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे। 191 जणांच्या या यादीत अखिलेशचे कट्टर विरोधक आणि वादाचं मूळ ठरलेले शिवपाल यादव यांचाही समावेश करण्यात आलाय। तसंच या यादीमध्ये सध्या काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघाचाही समावेश असल्यामुळे काँग्रेस आणि सपा आघाडीची शक्यताही मावळल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने 125 जागा मागितल्यामुळे सपानं आक्रमक होत पहिली यादी जाहीर करून टाकली आहे। सपा सोडून भाजपमध्ये गेलेल्या बेनी प्रसाद वर्मांच्या जागी अरविंद सिंह
यांना तिकीट देण्यात आलंय, तर सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांचे चिरंजीव नितीन अग्रवाल यांची पहिल्या यादीत हरदोई मतदारसंघात वर्णी लागली आहे। तिकडे सपाचे ज्येष्ठ मंत्री आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांनाही रामपूरमधून तिकीट देण्यात आलंय। काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडून दुर्लक्षित राहिलेल्या राष्ट्रीय लोकदलानं उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। अन्य 10 छोट्या पक्षांच्या मदतीनं पूर्ण ताकदीनं अजित सिंग यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। या पक्षाची उत्तर प्रदेशात इतकी मोठी ताकद नसली तरी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची मतं खाऊन त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो असं मानलं जात आहे। देश विदेशातील घडामोडीनंतर वळणार आहोत राज्यातल्या घडामोडींकडे झटपट। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे। गेल्या वर्षी दुष्काळ नसतानाही दुष्काळी मदत मिळवून दिली असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। बुलढाण्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ चोळलं। दरम्यान काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलतानाही दानवेंची जीभ घसरली। सोनियांना खाली न बघता भाषण करता येत नाही अशी टीका त्यांनी केली। गेल्या वर्षी अख्खा मराठवाडा विदर्भाचा काही भाग दुष्काळ म्हणून जाहीर केला। खरं इमानदारीने सांगा, गेल्या वर्षी दुष्काळ होता का? दुष्काळ नव्हता। पण भाऊ वर्णाची एका बाजूला, तर कुठे वर्णाची दुसऱ्या बाजूला, तर मी वर्णाचं तिसऱ्या बाजूला। आम्हाला लोक म्हणायचे की का मराठवाड्यात विदर्भात दुष्काळ आहे का? आम्ही सांगत हो दुष्काळ असा पडला, लोकांचं स्थलांतर होऊ राहिलं, जनावर कत्तलखान्याला चालले, माणसं प्यायला पाणी नाही। आम्ही आणखीन फाडून सांगतो लोकांना, आणि याचा परिणाम झाला की राज्य सरकारनं 33% तुमची नुकसान भरपाई काढली, आणि केंद्रातून मी मुख्यमंत्री आमचं मंत्रिमंडळ गेलं 4200 कोटी रुपयाची मदत 68 वर्षानंतर पहिली राज्याला आणली, आपल्या 4200 कोटी रुपये, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुष्काळाचं अनुदान भेटलं। प्रचार सभेला विधानसभेच्या सोनिया गांधीची सभा होती। मी सभेमध्ये असं जाऊन बसलो, कारण आपलं पूर्ण दिलं। सोनिया गांधी आल्या, लगभग आल्या, पूर्ण शेत नव्हतं, लिहून भाषण आणलं, वाचायला लागले, शिटुडे आले। त्या शिटुड्यानं शाही गेली पुसून त्याचा रासा मिळू लागलेला अरे काही नेते तुमची बी कमाल आहे यार। घरातली गुजरी पुस्तकात तो होत नाही, ते खाली हेच चालवायला निघाले, कसं याच्या मला सांगा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतची भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र ठरवलेली डेडलाईन आज संपत आहे। गेल्या आठवड्यात भाजप सेनेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी दोन्ही पक्षांची चर्चा जास्त ताणली जाऊ नये, शेवटच्या दिवसापर्यंत वेळ काढूपणा होऊ नये यासाठी 21 जानेवारी ही डेडलाईन ठरवली होती। विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चा ताणली जाऊन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची जास्त धांदल उडाली होतीच, पण त्याहीपेक्षा दोन्ही पक्षांमध्ये कटुता चांगलीच टोकाला गेली होती। उमेदवारी अर्ज भरायला आता जेमतेम आठवडा उरलाय। 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हे उमेदवारी अर्ज भरण्याचे कालावधी आहेत। मात्र आज भाजप सेनेची डेडलाईन संपत असताना साधी यादी एकमेकांना देण्याची प्रक्रिया सुद्धा पार पडलेली नाही, त्यामुळे आज काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना भाजप युतीच्या वाटाघाटींना पुन्हा सुरुवात होणार आहे। यापुढे फक्त आणि फक्त जागा वाटपाचीच चर्चा होईल, एकमेकांवर टीका केली जाणार नाही असं ठरल्याचं समजतंय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा गुरुवारपासून रखडली होती। भाजपच्या नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे शिवसेना नाराज होती। मुख्यमंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती शिवसेनेनं केली होती, त्यानुसार आता रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू होणार आहेत। डिड यू नो या जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणलाय, आणि या जाहिरातींच्या पोस्टर्सवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे। 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस असल्यानं यंदा महापालिका निवडणुकीच्या वातावरणात हा दिवस साजरा होतोय। त्यानिमित्तानं शिवसेनेनं शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे। बुलढाणा जिल्हा शिवसेना नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत
बुलढाणा उपजिल्हा प्रमुख डॉक्टर प्रतापसिंग राजपूत, माजी तालुका प्रमुख श्याम पाटील, माजी तालुका प्रमुख विश्वास खंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला। ऐन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा जबरदस्त झटका बसलाय। डॉक्टर राजपूत यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली असून राजपूत समाजातील ते वजनदार नेते आहेत। त्यांच्या भाजप पक्षातील प्रवेशाने चिखली तालुक्यात भाजपची ताकद निश्चितपणे वाढली आहे। हजार 500च्या नोटांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली। त्या हडपसरमध्ये बोलत होत्या। शहरातील प्रत्येक आमदारांमध्ये नगरसेवक जास्त निवडून आणण्यासाठी स्पर्धा लागली आहे, मात्र कमी आणण्यासाठी एकमेकांच्या वॉर्डात जाऊ नका असा टोलाही त्यांनी लगावलाय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप असेल तर विकास करायला सोपा जातो, त्यामुळे महापालिकेत सत्ता द्या असं आवाहनही त्यांनी केलंय। काँग्रेस नेते गुरुदास कामत पुन्हा नाराज झाले। त्यांनी स्वतः पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड आणि प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलाय। गुरुदास कामतांनी आपल्या समर्थकांना मेसेज पाठवून हा निर्णय जाहीर केला। निरुपम यांच्या नकारात्मक वागण्यामुळे उमेदवारांची निवड आणि प्रचारामधून स्वतःला अलिप्त ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी स्थानिक आमदार आणि जिल्हा अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आमच्या दृष्टीने आघाडी हा विषय संपला असं मत सुनील तटकरे यांनी जाहीर केलं। तर मुंबई महानगरपालिकेत सेना आणि भाजपची युती व्हावी अशी आमची इच्छा आहे। त्यांची युती झाल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल असा दावाही सुनील तटकरे यांनी केला आहे। औरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली। बहुजन समाजातील सर्व जातींना एकत्र करून महाराष्ट्रातील हा 23वा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या घोषणांनी शहर दणाणून दिलं होतं। मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात भगवे, पिवळे, हिरवे झेंडे घेतले होते। तसंच मागण्यांचे फलकही कार्यकर्त्यांच्या हातात होते। केंद्र आणि राज्य सरकारकडून बहुजन समाजावर अन्याय होत असल्याची टीका मोर्चात करण्यात आली। बहुचर्चित खैरलांची हत्याकांडातले एकमेव साक्षीदार असलेल्या भैयालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। झटका आल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 2006 मध्ये भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजीत भैयालाल भोतमांगे यांच्या पत्नीसह मुलगी आणि 2 मुलांची हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडाचे देशभरात तीव्र पडसादही उमटले होते। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला पुन्हा एकदा हायकोर्टानं फटकारलेलं आहे। या प्रकरणात तपासातील हायकोर्टाला विचारल्याशिवाय कुठलीही माहिती सार्वजनिक करू नका असा निर्देश हायकोर्टानं दिलाय। या प्रकरणी सीबीआयनं नवा चौकशी अहवाल सादर केलाय। त्यानंतर हायकोर्टानं हे ताशेरे ओढले। दरम्यान स्कॉटलंड यार्डनं तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्याचं सीबीआयनं कोर्टात स्पष्ट केलंय। दरम्यान हायकोर्टाच्या बाहेर अनीस आणि इतर समविचारी संघटनांनी सीबीआयच्या संथ तपासाविरोधात निदर्शनं केली। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून हल्लेखोरांना लक्ष ठेवून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे। कोल्हापुरात पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। खून, दरोडे, खंडणी, प्राणघातक हल्ला अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये नाशिक कारागृहात असलेले
भाई जामिनावर बाहेर सुटलेत। गेल्या 2 महिन्यात 189 तर 6 महिन्यात हाच आकडा 579 इतका आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या गुन्हेगारांची जामिनावर मुक्तता करून आणल्याची शहरात चर्चा आहे। न्यायालयात आपली बाजू मांडण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा ठपका देखील ठेवला जातोय। नाशिक पोलीस एकीकडे संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतात तर दुसरीकडे सराईत गुन्हेगार कारागृहाच्या बाहेर पडत असताना पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे। नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिराच्या दुरावस्थेची महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दखल घेतली आणि या प्रकरणी 4 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली। अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अधीक्षक अभियंता UV पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय डेकाटे आणि सहाय्यक आयुक्त मालिनी शिरसाट यांना आठवड्याभरात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी कालिदास कला मंदिराच्या दुरावस्थेची छायाचित्र सोशल मीडियावर टाकली होती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। दुसऱ्याला फसवणुकीपासून वाचवणारे पोलिसांची कशी फसवणूक होते याचं एक उदाहरण औरंगाबादमध्ये समोर आलंय। औरंगाबादमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रिक्षा चालकांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी झाली। मात्र ही नेत्र तपासणी ज्या डॉक्टरनं केली तो डॉक्टर बोगस असल्याचा आरोप नेत्ररोग तज्ज्ञ असोसिएशनने केला आहे। दृश्यात दिसणारे हे डॉक्टर हिना ठाकूर आणि डॉक्टर विक्रम ठाकूर या दोघांनी पोलीस आणि रिक्षा चालकांची नेत्र तपासणी केली। आता पोलिसांनी मोठा गाजावाजा करत कॅम्प घेतला, मात्र डॉक्टरच खोटे निघाल्यामुळे काय करावं हे त्यांना सुचत नाहीये। किमान पुढे असे कॅम्प घेताना पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कर्तव्यात कसूर, दप्तर दिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। एकाच वेळी 14 कर्मचारी निलंबित करण्याची अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे। या घटनेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। वेळोवेळी सूचना देऊनही कारभार सुधारत नसल्यामुळे मुख्याधिकारी किरण कुलकर्णी यांनी संपूर्ण बांधकाम विभागाची झाडाझडती घेऊन अनियमितता आढळलेल्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। शासनाने विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीपासून तर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या आधार कार्ड अनिवार्य केला आहे। मात्र भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या विशाल चौधरी या विद्यार्थ्यांचा पालकांना गेल्या काही दिवसापासून त्याचे आधार कार्ड काढण्याकरता चांगलीच पायपीट करावी लागते। कारण काय तर या विद्यार्थ्यांच्या हातचे ठसे दुसऱ्या व्यक्तीसोबत मिळत जुळत असल्यामुळे आता मुलाचं आधार कार्ड कधी बनणार असा प्रश्न या चौधरी कुटुंबाला सतावतोय। नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात समाज कल्याण विभागातर्फे वाटप करण्यात आलेल्या साहित्य वाटपात मोठा घोटाळा। किमान 25 लाभार्थींना प्रत्यक्षात मात्र सायकल, शिलाई मशीन सारखे साहित्य मिळालेच नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख यांनी केला आहे। त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनही सादर करून चौकशीची मागणी केली आहे। हा घोटाळा फक्त एका तालुक्याच्या असल्याने प्रत्यक्षात मात्र हा घोटाळा मोठा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात असणाऱ्या ज्योतिबा मंदिर परिसरात पाईपलाईनचं काम सुरू असताना पुरातन विरगळ आणि मूर्ती सापडली। खोदकामात पुरातन वास्तू सापडल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने ज्योतिबा मंदिर परिसरात दाखल झाले होते। काहींनी सापडलेले विरगळ आणि मूर्ती साफ करून, काही हौशी नौशांनी विरगळ आणि मूर्तीवर दुधाचा अभिषेकही करून फुलं वाहिली। कुर्ला पूर्वेला एका काळ्या रंगाच्या एसेंट कारमधून 16 लाख रुपये किमतीच्या 1000 आणि 500च्या नोटा हस्तगत करण्यात केल्या आहेत। रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना एसेंट ह्या गाडीत संशयीरित्या फिरत असल्याचं समजलं आणि तेव्हा या गाडीचा संशय आला आणि गाडी थांबवून झडती घेतली असता 16 लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह दोघांना अटक करण्यात आली। मुळ्याला बाजारात अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्याने धुळे जिल्ह्यातील कापडणे इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील मुळ्यावर स्वतःच रोटावेटर
फिरवला आणि सध्या मुळाला बाजारात फक्त 4 रुपये किलो भाव मिळतोय आणि तो पाहता लागवडीचा खर्चही निघत नाहीये अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मुळाच्या पिकावर खर्च करण्यापेक्षा संतप्त संजय माळी या शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं। शासनाने शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप हाती आलेली नाही, तर दुसरीकडे पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू होणार आहे। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।